राज्यामध्ये भेसळयुक्त जे पदार्थ आहे त्याच्यावर तुकाराम मुंढे यांची मोठी कारवाई जे आहे ते पाहायला मिळत आहे। असाच एक प्रकार जो बोगस अधिकारी, असाच एक प्रकार जो एफडीआयचा अधिकारी म्हणून वसईमध्ये वावरत होता। त्यामुळे मी सध्या उभा आहे वसईच्या मोरबी स्वीट फरसाणच्याकडे। आपण पाहू शकता ही मोरबी स्वीट फरसाण आहे आणि त्याच मोरबी स्वीट फरसाणला एक एफडीआयचा बोगस अधिकारी म्हणून त्यांनी छापा मारला होता। त्यानंतर त्यांनी 23 जून ते 27 जूनच्या मध्ये त्या मोरबी स्वीट फरसाणमध्ये जाऊन तपास करत होता आणि त्यानंतर त्या तपासामध्ये त्यांच्याकडून काही भेसळयुक्त पदार्थ आहे अशी माहिती देखील दिली आणि व्हिडिओ देखील काढण्यात आला होता। त्यानंतर त्याच्याकडून 3 टप्प्यामध्ये 6 लाख रुपयाची देखील मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर ह्या जो विजय बबन जाधव जो आहे तो आरोपी आहे त्याच्यावर बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये असाच प्रकारचा जो गुन्हा होता तो देखील दाखल करण्यात आला होता। त्यानंतर आता माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर ह्या बोगस अधिकारी म्हणून आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि माणिकपूर पोलिसांनी विजय बबन जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर आता पुढचा तपास करत आहे। महेश गोयल, लोकशाही मराठी, वसई। सर, बोगस एफडी अधिकाऱ्याचा ताबा आपण घेतलेला आहे, नेमकी काय हिस्ट्री आहे? बोगस म्हणजे बनावट ID कार्ड तयार करून मी एफडीआयचा अधिकारी आहे असे जाऊन एका स्वीट मार्टच्या मिठाईच्या दुकानामध्ये गेला होता आणि त्यांचे कागदपत्रे तपासून 3 टप्प्यामध्ये 6 लाख रुपयाची मागणी केली होती। म्हणून माणिकपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विजय बबन जाधव आरोपीचं नाव आहे। याच आरोपीने बोरिवली पोलीस स्टेशन येथे देखील अशा प्रकारे बनावट अधिकारी म्हणून पैशाची मागणी केली असताना त्यांना बोरिवली पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आलं होतं। त्याचा ताबा घेऊन माणिकपूर पोलीस स्टेशन येथे आणलेला आहे। हा एकटाच आहे का याचं रॅकेट आहे पण? याच्यासोबत आणखी 2 लोक आहेत, त्यांचा शोध चालू आहे। लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊन त्यांना देखील अटक करणार आहे। याची काय मोडस ऑपरेंडी कशी आहे? मोडस ऑपरेंडी म्हणजे तो दुकानात जातो, मी एफडीआयचा अधिकारी आहे असे सांगून तुमचे कागदपत्र दाखवा, तुमचे लायसन दाखवा, तुमचे ह्याच्यामध्ये भेसळ आहे त्याच्यात भेसळ आहे असं सांगतो आणि लोकांना फसवून त्याची पैशाची मागणी करतो आणि नंतर ते पैसे स्वीकारत असतो। काही व्यापाऱ्यांना किंवा लोकांना आव्हान करणार आहात का? व्यापाऱ्याने अशा प्रकारे कोणी बनावट अधिकारी जर येत असेल तर त्या संदर्भामध्ये अधिकृत अधिकारी असल्याबाबत त्याच्याकडे शासकीय ओळखपत्र आहे का याची खात्री करावी। आपल्याकडे काय गुन्हा दाखल आहे आणि सध्या आरोपीचं अटक केली का? हां, आरोपीला अटक केलेला आहे। अटक करून त्यांना रिमांडसाठी माननीय न्यायालयात हजर केलेला आहे। काय कलम लावण्यात आले? त्याच्यासाठी कलम त्याच्या फसवणुकीच्या बाबतीत आहे आणि त्याचे साथीदार आहे म्हणून त्यांना आम्ही नवीन BNS प्रमाणे 3-5 कलम लावलेला आहे आणि फसवणुकीच्या संदर्भामध्ये 318(4), 319(2), 340(2), 308(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। आरोपीचं बॅकग्राऊंड म्हणजे यापूर्वी देखील त्याच्यावरती गुन्हे असल्याचं माहिती आहे। अजून अभिलेख तपासायचं काम चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।